स्वामिनी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्रे निवासिनं तुकाराम महाराम भक्तराज सुपुष्टरम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे दुःख भंजन मारुती हे दुःख भंजन मारुती सुनलो मेरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण होय सकळ बुद्धीच्या अधिकरण त्यांचे बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो मी आता विठ्ठल
चरणी पडोलेली नामस्मरणा घडो संत समाधान वाभोगाची भ्रम नको देवा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त शांतीचे सागर पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा महिला मंडळ फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग आजच्या जागराच्या दिवशी किंवा 7व्या दिवशी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्यावरणीचा तोसा ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता पांडुरंग परमेश्वर सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा याच्या कृपा आशीर्वादानं त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही. तुझी आसतेने वेदासी बोलले तुझी आसतेने वेदासी बोलले सूर्यासी चालने तुझी आपणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी अशा तो सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानं मौजे आनंदवाडी वर्ष 10 वर्षापासून हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षी सप्ताहाच्या 7व्या दिवशीचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलं. हुकून चुकून बरं बाबांनी माझी तारीख घेतली नव्हती. आज खरं म्हटलं तर शिवांजली ताई जरांगे यांचं कीर्तन होतं पण आज ते लोक बाबा शिवांजली समजत आहेत मला. हा तसं काही नाही मावस बहिणीच आहे पण शिवांजली ताईंची तब्येत बरी नव्हती कारण असा उन्हाळा ऊन एवढं पडतंय त्यामुळे ताईंची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांनी मला कीर्तनाला पाठवलं आणि योगायोग बाबांची माझी पुन्हा एकदा भेट झाली. बाबांच्या गडावरती आता सप्ताह झाला. बरेच लोकांना माहित असेल काही आले असतील कालेच्या दिवशी. महाराज बाबांचा स्वभाव म्हणजे तुम्हाला सगळ्याला समजलाय ना. बाबांचं बोलणं महाराज बोलण्यानं माणसं जवळ येत असतात बरं आपल्या बोलण्यानं वागण्यानं पण बाबाचं बोलणं वागणं आमच्या गावाकडून माझी दाजी आमच्या ताई माझी आजी पप्पा आलेले आहेत सगळ्यांना बाबाचा इतका स्वभाव आवडला बाबा खरंच आणि आम्हाला तर आवडलेलाच आहे. आता 2 दिवस झालं बाबांच्या सप्त्यावर आले पुन्हा एकदा बाबांची भेट झाली कारण देवाला वाटत होतं की डबल भेट हो द्यावी म्हणून आले. पहा मृदंगाची अतिशय सुंदर साथ देणारे हरिभक्त परायण प्रदीप महाराज गायनाचार्य माखेजीचा टाळी वाजव बरं पिंपळे नाना टाळी वाजत दुसरे गोविंद महाराज माऊली महाराज हा माऊली महाराजांची देखील इथं कीर्तनाची सेवा झाली. बाबा इतकं हसवते ते तुम्ही पाहिलंच असेल हसवतात एक नंबर कीर्तन करतात. माऊली महाराजांची देखील उपस्थिती आहे. तसंच सर्व गावकरी मंडळ भजनी मंडळ हरिभक्त परायण आमचं जेवणाची सोय ज्यांनी केली असे हरिभक्त परायण गणेश महाराज कदम यांच्या पत्नीचं देखील इथं कीर्तन झालं वाटतं मला मागच्या वर्षी. यांच्या पत्नी सगळ्यांनाच माहित असतील. बाबा खरं सांगते यांच्या पत्नीमुळे मी आज इथं कीर्तनाला उभी आहे कारण ज्या वेळेला मी सोनाली दिदींच्या संस्थेत गेले शिकायला त्यावेळेस यांची पत्नी होत्या ते सगळ्यात मोठ्या होत्या आणि संस्थेत करमत नसं रडू हे सारखं घरची आठवणीच होती. यांच्या पत्नी मला समजून सांगायच्या समजून सांगू मी त्या संस्थेत राहिले आणि आज इथं कीर्तन करते. मग उपकार कोणाचे बोलत नाहीत का मुकेत यांच्या मंडळीचे आपले ओंकार भाई असतील त्यांचे देखील धन्यवाद. नवनाथ दादा त्यांचे देखील धन्यवाद.
माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या गुरु भगिनी श्वेताताई मधने त्या देखील अतिशय सुंदर कीर्तन करतात. आज मला गायनाची साथ देणार आहेत. आणि तसेच प्रेममूर्ती बाबा गुरुवर्य समजायला काही हरकत नाही असे सुरेशानंदजी महाराज यांचे देखील फार फार धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लाग तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी. अभंग कोणाचा आहे बाबा? अभंग कोणाचा आहे? तुमचा आहे का माझा? कोणाचा? एकनाथ बाबा. एकनाथ बाबांचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये नाथ महाराज देवाकडे मागणी करतात. काय मागणी करतात? हे देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा हे माझं मन आहे ना तुझ्या चरणावरती लागू दे. अजून काय? तर संसार व्यसनी पडवून दे. या संसारामध्ये मला पडू देऊ नको. भगवान परमात्मा म्हणतो अजून काय पाहिजे तुम्हाला? तर नाथ महाराज म्हणतात नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. देवा तुझं नामस्मरण घडू दे. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम स्थिती नाही. पायानं तुझी पदयात्रा घडू दे. आणि मुखाने देवा तुझं नाम घेऊ दे. आणि याच्या पुढे काही नकोय मला. फक्त एका जनार्दनी सेवा दृढ दे. तुझी सेवा मला अखंडित असू दे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विनोदी भाषेत सांगायचं ठरलं तर हा झाल्या आजच्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे नाथ महाराजांचा. अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडला आहे. मग नाथ महाराज कोण होते? नाथ महाराज एक संत आहेत. आणि नाथ महाराजांमध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तो कसा? नाथ महाराज शांत आहेत, नाथ महाराज श्रीमंत आहेत आणि नाथ महाराज हे संत आहेत. कुणी शांत आहे तर श्रीमंत नाही, श्रीमंत आहे तर संत नाही. पण ज्यांच्याकडे तिन्ही गुण आहेत असे नाथ महाराज यांचा चार चरणाचा खूप गोड सगळ्यांना कळल रुचल पचल अशा पद्धतीचा अभंग आज सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हे पहा. तुम्ही म्हणता नाथ महाराज शांत कसे? पैठणचा एक गरीब ब्राह्मण मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून नाथ महाराजांकडे पैसे आणण्यासाठी चालला. पण ती पारावरती बसतात ना तुकार मंडळी, त्यांनी विचारलं कुठं? मुलीचं लग्न आहे म्हणे, पैसे नाही. तर श्रीमंत संत नाथ महाराज यांच्याकडे मी पैसे आणण्यासाठी चाललोय. ते लोक म्हटले तुला आम्ही अपेक्षापेक्षा जास्त पैसे देऊ, फक्त एक काम कर. काय? त्या नाथ महाराजांना राग आणून दे. तो म्हटला एवढी गोष्ट सोपं, आत्ता जातो आणि राग आणून देतो म्हटला. गेला नाथांच्या वाड्यासमोर. नाथांच्या घरावरती नाव लिहिलेलं होतं अतिथी देव भव. आता हाय का? आता अतिथी देव भव दिसत नाही. आता वेलकम वेलकम गेलं. पुन्हा सुस्वागतम. पुन्हा काय? पुन्हा सुस्वागतम बी नाही, वेलकम पण नाही, अतिथी देव भव तर नाही. पुन्हा असे बोर्ड असतात बघा घरावरती, कुत्र्यांपासून सावध राहा. आम्ही समजाव काय घरात कुत्रे आहेत का माणसं? काळानुसार शिष्टाचार बदलत चाललेला आहे. तसं नाथांच्या घरावरती अतिथी देव भव असं लिहिलेलं होतं. हा व्यक्ती तसाच डोळ्यासकट पायाची चप्पल काढली नाही, काही नाही, तसंच घरामध्ये शिरला. नाथ महाराजांची पूजा चाललेली होती बघा. नाथ महाराज भगवान परमात्म्याचे अभंग गात होते. कसे? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे
असे अभंग नाथांच्या मुखातून निघत होते. आणि हा व्यक्ती आला आणि नाथांच्या समोर उभा राहिला. नाथांनी त्याला पाहिलं. नाथ महाराज ज्या देवाची 5 तास पूजा करत होते त्या देवाला एका मिनिटात बाजूला सारलं. देव सारावे परते, संत पूजावे आरते. नाथ महाराजांनी तो देवाचा पाठ त्या व्यक्तीला बसायला दिला. त्याला प्रश्न पडला, बाबा आपण यांच्या घरामध्ये चप्पल घालून आलो तरी या नाथ महाराजांनी आपल्याला तो देवाचा पाठ बसायला दिला. तो थोडा लज्जित झाला. सर्व काही झालं आणि नाथ महाराजांनी गिरिजा काकींना आवाज दिला, गिरिजा आज आपल्या घरी अतिथी आलेले आहेत, सुंदर पंच पक्वानाचा स्वयंपाक करा. हो आहे म्हणून गेल्या. स्वयंपाक तयार झाला. 2 जण पंक्तीला बसले आणि हा जेवता जेवता गिरिजा काकी खीर वाढत होते. तो जेवढा तेवढा तल्लीन होऊन गेला, एवढा तल्लीन होऊन गेला का तर महाराज त्या गिरिजा काकीच्या हातचं अन्न माझ्या भगवान परमात्म्यानं खाल्लेलं आहे. हा व्यक्तीला तो विसरून गेला की बाबा आपण कोणत्या कामासाठी आलेलो आहोत, कशासाठी आलेलो आहोत, तो विसरून गेला. पुन्हा लक्षात आलं गिरिजा काकी खीर वाढत होत्या. हा मूर्ख व्यक्ती उठला आणि गिरिजा काकीच्या पाठीवरती जाऊन बसला. महाराज, पुरुष मंडळ आपल्या स्त्रीकडे एखादं चुकून जरी पाहिलं तर आपण त्याच्याकडे डोळे वाटारू पाहतो. बरोबर आहे ना? का? स्त्री ही घरची लक्ष्मी असते, स्त्री घरचं अस्तित्व असते, स्त्री ही घरचं काचेचं भांड असतं. पण नाथ महाराज त्या क्षणी देखील शांत बसते. उलट गिरिजा काकींना म्हणतात, गिरिजा आवाज जपून वाढा बरं, आज तुमच्या पाठीवरती फार मोठी जबाबदारी आहे. असं म्हणता का तुम्ही? नाही. एवढी शांतता आहे पहा नाथ महाराजांच्या अंगामध्ये. तो यवन नाथांच्या अंगावरती 108 वेळा यवन अंगावरी तुंकला, यवन अंगावरी तुंकला, यवन अंगावरी तुंकला, यवन अंगावरी प्रसाद देऊनी मुक्त केला. महाराज तो यवन नाथांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला तरी पण नाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन काय केलं तर मुक्त केलं. ही झाली नाथांची शांतता. मग नाथ महाराज श्रीमंत कसे? ऐका, नाथांच्या घरी दररोज देवाऱ्यातल्या देवांना पुरणपोळीचा नैवेद्य असायचा त्या काळात. बरं, आताची श्रीमंती विचारू नका, पण त्या काळात. आणि दररोज नाथांच्या घरी 10-15 वारकरी
जेवण करायचे. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही कोण कोण रोज देवाला नैवेद्य देता बरं जेवायच्या आधी? वर बोट करा, करा लवकर. 1 2 3 4 एवढेच माणसं आहेत का तुमच्या गावात? बाबा? महाराज ज्या ज्या देतात ना त्या महिलांसाठी जोरदार टाळी वाजवा. चटणी भाकर का द्या, पण द्या. आज लोकांची संपत्ती श्रीमंती पाहिली तर भरपूर आहे, मग देवाला नैवेद्य नसला तर त्याला काय फायदा आहे का? नाही. मला सांगा, यांच्या घरी जर एखादा पाहुणा आला तर काही काही मोकळ्या मनाच्या बाया असतात बरं, की त्यांना वाटतं पाहुणा जाऊ नये, राहा 2-4 दिवस. पण काही लय वैताग आलेला असतो, कवा जातोय काही की अंत. पण नाथांच्या घरी दररोज देवांना पुरणपोळीचा नैवेद्य असायचा आणि दररोज 5 किंवा 10-15 वारकरी जेवण करायचे. ही झाली नाथांची काय झाली? श्रीमंती. नाथ महाराजांची आपण शांतता पाहिली, श्रीमंती पाहिली. मग नाथ महाराज संत कसे तर ऐका. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. कावडीने पाणी जागरी पाणी भरे, कावडीने पाणी जागरी पाणी भरे, कावडीने पाणी जागरी पाणी भरे, कावडीने पाणी जागरी पाणी भरे. अनन्य भक्ती भावे रमणी सद पाए, अनन्य भक्ती भावे रमणी सद पाए, भगवान राधा कृष्ण नाथांच्या घरी भगवान परमात्म्याला काय केलं तर 36 वर्ष पाणी कावडीनं भरलं. द्वारकेची मूर्ता, 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 पाणी वाहे हरी कावडी, पाणी वाहे हरी कावडी, द्वारकेची मूर्ता, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा राबला हो. तुमच्या घरी आणून टाकतो का तांब्याभर, ग्लासभर, बुटकुलाभर? नाही. नाथ महाराज संत कसे तर पहा, नाथांनी या वारकरी संप्रदायाला भरपूर साहित्य दिलं पहा. एक ना ते हरिपाठ झालं, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. नाथ महाराजांनी पोट अभंग देखील लिहिले. बाबा पोट अभंग कसे जरा अवघड आहे, ते समजत नाही, म्हणून नाथांनी भारुडाची रचना केली. एक नवनाथ महाराज, आमचे नवनाथ महाराज 1 नंबर भारूड करतात बरं. त्यांच्यासाठी टाळी वाजवा.
भारुडाची रचना केली. किती सुंदर भारुड आहे महिला मंडळ. कसा कमळावणी चेहरा फुललाय. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो. मला पंढरीला गेलं ग. मला पंढरीला मार्गासाठी टाईम आहे. किती सुंदर आहे पहिला मंडळ भारुड. चव द्यायचं घरात घरी. हा ना तेच कीर्तन म्हणलं की लई झोप येते. किती सुंदर भारुड आहेत पहा. सुया घ्या मनी घ्या दाताचं दातवन घ्या ग कोणी. हे मावशे सुया घ्या मनी घ्या दाताचं दातवर घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी. आंबाबाईचं म्हणले असते पण अंगात एखादी आंबाबाई माझ्याकडे आली तर बाबा खरं सांगते एक पहिलंच कीर्तन माझं. खरं सांगते अवघं लबाड बात नाही. पहिलंच कीर्तन होतं आमच्या गावाकडेच होतं. महाराज चालू कीर्तनात एक बाई उठली. शेजारच्या टाळकऱ्याच्या डोक्याची टोपी काढली माझ्या डोक्यात. आमच्यासोबत माझ्या आजी त्याने त्यांना विचारलं नाही पण काय सांगा नाही मी म्हणणारच नाही. त्याच्यामुळे आपला विषय चाललाय भारुड. किती सुंदर भारुड आहेत नाथांचे. आणि हे झालं नाथ महाराजांचं संतत्व. आणि याच्या पुढे जर सांगायचं ठरलं काही लोकांना भारुड देखील कळत नाही. म्हणून काय केलं हे जरी नाही कळलं तरी हे जरी नाही कळलं
हे झालं नाथांचं संत स्वनाथ महाराजांची आपण शांतता पाहिली, श्रीमंती पाहिली. नाथ महाराज संत कसे ते देखील पाहिलं. मग हेच नाथ महाराज भगवान परमात्म्याकडे काय मागणी करतात? अभंगाचं प्रथम ओ देवा माझे मना, देवा माझे मना, ओ देवा माझे मना, लावो तुझे चरणी. नाथ महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. देवा माझे मन हो लागो तुझे चरणी. देवा हे माझं मन आहे ना तुझ्या चरणावरती लागू दे. मला सांगा पुरुष मंडळ, महिला मंडळ असं प्रमाण काही भजन आल्यावरती टाळी वाजू जायची. ते काम आहे का दुसरं तुम्हाला? बाबा हे लपादारा घेऊ वाटत नाही, लाजच वाटत त्यात. कोणाकोणाच्या डोक्यात ज्यांच्या नाही त्याच घ्या ना. आता तुम्हालाही बरं वाटत असेल, तुम्ही म्हणता ना आमचं सांगितलेलं ऐकतच नाही. भजन काय आलं की हातानं टाळी वाजवा. मला सांगायचंय नाथ महाराज हे भगवान परमात्म्याकडे काय मागणी करतात की माझं मन हे तुझ्या चरणावरती लागू दे. मला सांगा मनालाच का म्हटले? मन कसं आहे आपलं? कसं आहे? चंचल मन हे चंचल चपळा चपळा माये चंचल चपळा.
इथं बसले असतील, पण मन कुठं आहे? घरी. येताना घराला कडी लावली का नाही, मांजर बाहेर काढली का नाही, नाही का? काहींचं मन म्हणत असं कधी सोडी ती झोप यायला लागली. म्हणजे मन कसं आहे आपलं? चंचल आहे. किती चंचल आहे पहा, किती चंचल आहे. सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. मन किती चपळ आहे पहा. माकड माहितीये का सगळ्यांना? माकड ते किती चतुर आहे हो. ह्या झाडावर उडी मार, त्या झाडावर. एवढ्या चंचल त्या माकडाला आपण जर दारू पाजली, काय दारू पाजली, तर ते किती येण्यावानी करेल? मावशा हो, तुमचे किती करतेत? नाही, तू माकड नाही हो, तसं काही. म्हणजे आपल्या उदाहरण घ्या. आपण दारू प्यायला किती येण्यावानी करतो. महाराज, एक तर दारू पिदाण्याच्या कुणी नादीच लागत नाही. महाराज एक असाच दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतो, हे बघ, मी जर पंतप्रधान झालो असतो तर अख्खा देश बदलला असता. मी जर आमदार झालो असतो तर अख्खा जिल्हा बदलला असता. हे बघ, मी जर सरपंच झालो असतो तर अख्खं गाव बदललं असतं. बायको म्हणते, होय, तुमच्यावर माझा ठामपणे विश्वास आहे, तुम्ही सगळं काही बदलताल. पण ऐका ना, तुम्ही लुंगी म्हणून माझा परकर घातलाय तेव्हा आधी बदला. म्हणजे दारू पितानाची अशी गत आहे का? एक कुत्र गल्लीत असायचं, एक कुत्र घरामध्ये असायचं. जे रस्त्यावरचं कुत्र आहे तो म्हातारा माणूस आला तरी भुकायचा, लहान लेकर आलं तरी भुकायचा. त्याला लहान लेकर कळत नव्हतं, म्हातारा माणूस कळत नव्हतं, वारकरी कळत नव्हता, जे येईल त्याला भुकायचा. मग एक दिवस असंच रात्री एक दारू पिदाडा चाललेला होता. हा त्याला भुकलाच नाही. घरातल्या कुत्र्यानं विचारलं, काय तुला लहान लेकर कळत नाही, गडी माणसं कळत नाही, म्हातारी माणसं कळत नाही, वारकरी कळत नाही, जे त्याला भुकतो, मग या पिदाड्याला का भुकला नाही? ते गल्लीतला कुत्रा म्हटलं, हे बघ, तू म्हणून तुला सांगतो, तू कोणाला सांगू नको. ह्याला जर मी भुंकलो असतो तर हे रातभर मला भुकलं असतं, म्हणून याच्या काय नादी लागलो नाही. एवढी व्याकार करते दारू पिदाड्याची. मला सांगा, त्या माकडाला जर आपण दारू पाजली तर ते किती येडेवणी करेल? मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम. त्यामध्ये त्या त्या माकडाला इच्छू चावला, मग तर किती येडेवणी करेल? आणि त्याच्या अंगात त्याला दारू पाजली, इंचू चावला, त्यामध्ये त्याच्या अंगात भूत शिरावं, मग कसं होईल? याच्यापेक्षा सुभाषितकार सांगतात की मन काय चंचल आहे. हे चंचल मन माझं देवा तुझ्या चरणावरती लागू दे, असं कोण म्हणतात? कोण? थांबा, आता तुम्ही बोला. कोण म्हणतात? बाबा पंक्ती असतात का गावात? असते. मग चोप देणार नाही तुम्ही? असं कोण म्हणतात? तर नाथ महाराज म्हणतात. काय म्हणतात? देवा माझे मन लागू तुझे चरणी. आणखी काय म्हणतात? तर संसार व्यसनी पडून येते. या संसाराच्या दुःखामध्ये, या संसारामध्ये मला पडू देऊ नको. का मावशा, संसार सुखाचा आहे का? संसार दुःख मूळ Thank you.
कसा आहे, सुखाचा आहे का दुःखाचा? दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे दुःखाचा विचार नाही बोले, दुःखाचा विचार नाही बोले, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, संसारात सुख मोठ्यानं बोलायचं आता. संसारात सुख मोठ्यानं, खालच्या मावशावर मोठ्यानं सांगा, मला खरं खरं सांगा, प्रामाणिकपणे. अनुभव आलाय ना? संसारात सुख लईच कमी आवाज होते बाबा. संसारात सुख तुम्ही एकटेच म्हणता हो. बोला बरं, एवढ्याच प्रश्नाला बोला तुम्ही. संसारात सुख मोठ्यानं, अजून थोडं मोठ्यानं. बरं मी एवढी एकटी बडबड करते, तुमच्यापेक्षा छोटीच आहे ना मी. संसारात सुख मोठ्यानं, संसारात सुख. गणेश महाराज, संसारात सुख. अजून एकदा, संसारात सुख सोडायचा, सुख नाही सोडायचा नाही. मला सांगायचं काय, या संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. हा संसार कसा आहे तर आहे का? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. कसं? आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा संसार कसा आहे? अरे संसार संसार जसं कप बशीचा घरा, बशी बसे जागेवर पहिलेला रोदार. पटलं पटलं, कशा हसात यार. खरंच जावा, अशीच करते. बशी बसू नये, कपाचं झालं चालू तू. मला सांगा आता, सरकी सरकी लावते, कापूस लावते, मग ते सरकीला पाऊस पडला की ते नांगरतात ना, काय करतात? पाळी घालते. पाळी घालायला कोण जातं? मावशाव सांगा तुम्ही प्रामाणिकपणाने, पाळी घालायला कोण जातं? मला सांगा. मग कापसाचं बी आणायला कोण जातं? कपच. मग लावायला बाया कोण बघतं? मग ते नाही नाही कप बी जाते ना. बरोबर सरकी आली ते खुरपायला, ही मावशी पण जाते, बशी पण जाते, पण जास्त कोणाचे हाले पण कपाचे. कपा आणि मग त्या बायांना रोजाचे पैसे द्यायचे नाही का? पैसे द्यायचे. कापूस वेचायला पण कपच पुढं असतो पहा. ही महागच तर 2 पाती घेऊन पुढे जातो. म्हणजे कपाचे हाल आहे. कापूस वेचला की विकायला कोण घेऊन जातं? कप. कापूस घेऊन विकायला गेल्यानंतर कापसाचा भाव, कापसाचे पैसे झाले 2 लाख रुपये. मग पहिला कपानी कप कुणाला सांगतो? बशीला. म्हणजे बशीचा जीव आहे लई बसली तरी. पण हाल कुणाचे त्या संसारामध्ये? कपाचे. मी म्हणत नाही की तुम्ही संसार सोडून आमच्यासारखं भजन करा,
असं पण नाही कसं असोनी संसारी जीवा वेगू करी वेदशास्त्र वारी बाई सदा संसार पण करा भगवंताचं नामस्मरण पण करा. हे पहा पावसा तुम्ही माझ्या पाठीमाग भजन करता का? करता ना? करतात. मोठ्यानं म्हणायचे बरं. ओव्या येतात का तुम्हाला? ओव्या जात्यावरच्या येतात का? जातच राहिलं नाही बाबा, गिरणी आल्या त्याच्या ओव्या येतात ना माझ्या पाठीमाग मला म्हणा. गणिता कांडिता तुझं गाईन रे अनंता म्हणा. म्हणा तिने म्हणा. काही मावशा म्हणत नाही, यांचं भीती वाटते तुम्हाला यांची. यांचं काहीच नका म्हणाल माझ्याकडे काय म्हणते तू. सगळ्यांना मोठ्यानं भजन करायचे पहा. दळिता कांदिता तुझं गाईन रे अनंता. वा वा टाळी वाजवा. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. वा वा. ज्ञानदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. ज्ञानदेव जनाबाई मागच्या मावशा म्हणत नाही. रेंज नाही काय तुम्हाला? चला चला चलो द्या आपण. ज्ञानदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. तर बाबा आता असं राहिलं नाही बरं का. आता कसं आहे? दळिता कांडिता शेजारीच उकरून काढिता. बरोबर आहे ना? यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजा भजन केल्याबद्दल. आता तुमची वाटी बघा. कशाची प्रॅक्टिस झाली? कशाची प्रॅक्टिस झाली का? म्हणता का तुम्ही भजन? हॅलो 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 बोलू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम
सर्वजण पुरुष महिला बाबा की नाही सर्वजण एक हात वरती घ्या स्वतःला शाबासकी द्या छान म्हटलं बरं तुम्ही सर्वजण मी सांगत होते तुम्ही संसारात राहून देखील काय करा भजन करा बाबा काही लोक म्हणतात जेव्हा ते 10-20 वर्षाचे असतात तेव्हा म्हणतात अरे एवढ्या लवकर असतो का परमार्थ बरोबर आहे म्हातारपणी परमार्थ पण बघा म्हातारा झाल्यानंतर परमार्थ होत नसतो बा परमार्थ होतो तो नवतार हे पहा आपलं 100 वर्षाचं वर्गीकरण आहे रामदास स्वामींनी खूप छान असं लिहिलेलं आहे सावधान पहिला शब्द काय आहे सावधान शब्द ऐकलेला आहे का ओळखीचा आहे का तुम्ही म्हणताना आमच्या डोक्यावर पडलेला आहे अक्षराच्या रूपात हा शब्द कुठं ऐकला जातो लग्नामध्ये तो बाबा सारखं म्हणत असतो सावधान कोणाला नवरदेवाला पण तोच ते सावध असतो त्याच्या मनात एकच हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी पडतो याचं ध्यान दुसरीकडे कोणी वारडा पुढे नाचून नाचून चक्कर येऊन पडले का नाही त्याच्याकडे बी नाही कोणी कोण पाहुणे रावळे आले त्याच्याकडे पण नाही कोण जेवलंय का नाही याच्याकडे सुद्धा लक्ष नाही फक्त हातातला हार पुढे नवरीच्या गळ्यात कधी पडतो फक्त त्याच्याकडंच लक्ष तसंच रामदास स्वामी आपल्याला जागा करतात पण पहिला शब्द काय सांगतात सावधान 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान रामदास स्वामी म्हणतात 10 वर्ष काय बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान पहा 30 वर्ष होती दारा पुत्र मागे प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमाठी मध्ये लेकरं बाळ आपल्या पाठीमागं लागतात म्हणजे आपलं लग्न तेव्हा संसारामध्ये आपण जातो पुरुष मंडळाला फक्त पप्पाचे पप्पा साखर संपली आणा पोरांना म्हणा पप्पा मला 5 रुपये द्या म्हणजे 30 मध्ये हे पाठीमागं तुमच्या लागतं आता 40 कसे आहे पहा 40 वर्ष होती तो 40 आली डोळ्यात भुरळ पडली कंस तुराई जवळी सावध सावधान वाचे बदानार 40 वर्षामध्ये दिसत नाही दिसायला कमी होतं चष्मे काही लोक लावायला लागले 40 मध्ये काय होतं बाबा दिसायला जरा कमी होतं मग लांबचं काय दिसत नाही जवळचं काय दिसत नाही पहा 50 जरा बेकार आहे बरं 50 वर्ष होती हलती जातांच्या भोवती श्याम केस शुभ्र होती त्याची माथा रावती सावध सावधान बदानारायण 50 मध्ये हे दात हलायला लागतात का हे उशिरा येतात आणि लवकर जातात त्यांच्या एवढं धोकेबाज कोणीच नाही म्हणून यांच्यावर एवढा विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत आहे तेवढं तोपर्यंत खाऊन घ्यायचं पण जे खायचंय तेच खायचं काहींना समजलं असेल काहींना नाही आमच्या दाजीला समजलं का 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्याची माथा रावती 50 मध्ये आणखी काय होतं बाबा हे काळे केस आहेत ना ते पांढरे व्हायला लागतात पण लोक लई चॅप्टर निघले बाबा खरंच ना लोक एवढे चॅप्टर निघले म्हणतात हो द्या पांढरे केस आम्ही डबल डाय करून काळे करू पण डाय करायला पण जागा आहे कुठं पण इथं डाय असतो का लोक कुठं बी डाय करायला लागले मग बरं करू दे आपण काय त्याच्या विरोधात नाही करा अजून साठी फार अवघड आहे
साठीची बुद्धी नाठी मग हातारी काठी बस बस लागे पाठी मग तो करीना नाठी सावध सावधान वाचे नारायण. साठीची बुद्धी कशी नाठी. बाबाला म्हणून आम्ही कीर्तनाला चाललो. बाबाला म्हणा बाबा हा रस्ता आनंदवाडीला जातो ना. नाही जेवण केलं ना. असं म्हणजे कसं साठीची बुद्धी नाठी. एक महाराज असंच शिवजयंतीच्या कीर्तनानिमित्त गेले आयोजक म्हटले बरं महाराज बसा आम्ही जरा साऊंड सिस्टीम त्याची जरा तयारी करतो. महाराज बसले तेवढ्यात एक म्हातारा तिकडून काठी टेकवीत आला आणि लांबूनच ओरडला आले का महाराज. काय महाराज म्हटले हो बाबा आलो मी आता जाऊन. चला आले का पायी गाडीने आले. महाराज म्हटले बाबा आता चलण्याचे दिवस गेले हो गाडीने आलो मी गाडी माझ्याकडे. बरं 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 मग लग्न बिग्न काही झालंय का नाही. महाराज जरा तरुण होते बाबा जरा लाजले म्हणे नाही अजून लग्न नाही झालं काही. बरं बरं मग लेकरं बाळा किती नाही का. बरोबर आहे का नाही. साठीची बुद्धी काय लाठी मग हात आली काठी बस बस लागे पाठी त्याची हसती कारटी. सतराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने झाले वेना मग तो झाला दैनवाना सावध सावधान वाचे नारायण. 70 मध्ये यंदा बसलं की उठायला येत नाही. उठलं तरी तर चालायला येत नाही. एवढी दैन असती आणि तुम्ही म्हणता आम्ही पुढं परमार्थ करू पा 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविन मछली जैसी जीव होत फासवीसी सावध सावधान वाचे नारायण. 90 वर्ष होती मग वर्ष झाले 90 बोलवे नाही एक शब्द. 90व्या वर्षामध्ये माणसाला बोलायला येत नाही जागेवरती उठायला येत नाही काही नाही. मग वर्ष झाले 90 बोलवे नाही एक शब्द. श्री पुत्र म्हणे प्रसन्न आता थोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण सावधान. अभंग समजला का मावशाओ. पण तुम्हीच ठरवा तुम्हाला कधी परमार्थ करायचा आहे कधी भगवंताचं नामस्मरण करायचंय. मग नाथ महाराज देवाकडे म्हणतात देवा हे माझं मन आणि या संसाराच्या व्यसनामध्ये काही मला पडू देऊ नको. मग भगवान परमात्मा नाथ महाराजांना म्हणतात नाथ बाबा आणखी काय पाहिजे तर देवा. थोडा आवाज दे करा. हॅलो. नाथ महाराज आणखी काय मागतात देवा तुझं नामस्मरण करू दे. दादा नामस्मरण केल्यानंतर काय होतं पहा. एका पक्षाचा उद्धार झाला. कशामुळे? फक्त
नामस्मरणामुळे पहा एक दृष्टांत आहे, 5 मिनिटात सांगून जाईल. वृंदावनाच्या नयनरम्य वातावरणामध्ये भगवान परमात्मा बासरी वाजवतात. गाई चालत होते आणि सुंदर अशी बासरी वाजू लागले. बासरीचा आवाज कोठून येतोय म्हणून एक मयुरी त्या दिशेने जाऊ लागली आणि जो बासरी वाजवतोय त्याला तिनं पाहिलं. ती स्वतःलाच विसरून गेली. तिला स्वतःचं विस्मरण झालं. ती पळत त्या मोराकडे गेली आणि वेड्यासारखं करू लागली. तेव्हा मोर म्हटला, ए मयुरी, अगं काय झालं तुला, असं का करतेस तू? तेव्हा मयुरी म्हणती, काय करू बाई गं, जीव वेडावला. काय करू बाई गं, जीव वेडावला. मावशाऊ, पाठ असेल तर माझ्यासोबत कना टाळी वाजवा. सावळा मुरलीवाला अडवा, सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला ती मयुरी म्हणते, अरे मोरा, मी त्या भगवान परमात्म्याला पाहिलंय, त्या कान्हाला पाहिलंय. अरे किती सुंदर दिसतोय. मी त्याच्या बासरीनं भुलून गेले रे. एवढी सुंदर तो बासरी वाजवतोय, एवढा सुंदर दिसतोय. ती मयुरी म्हणते, अरे त्याची बासरी ऐकलीस ना, तू स्वतःलाच विसरून जाशील. एवढा सुंदर बासरी वाजवतो, एवढा सुंदर. त्या बासरीनं कुणालाही भूल पडेल. भूल दिले भूल दिले ती मयुरी काय म्हणते, मोरा, त्याच्या बासरीला कुणालाही भूल पडे, एवढा सुंदर दिसतोय, एवढा सुंदर दिसतोय. बाबा मला सांगा, एखाद्या सुंदर माणसापुढं सुंदर व्यक्तीचं वर्णन केलेलं त्याला लवकर जमल का हो? नाही. मग हा मोर अधिक सुंदर, पक्ष्यांचा राजा, हा म्हणतो, अगं बेडे, मला पहा जरा. अगं पक्ष्यांचा राजा आहे मी, त्या कृष्णाचं काय सांगत बसली. माझ्यासारखा त्रैलोक्यात दुसरा कोणी नाही आणि तू म्हणते तू एवढा सुंदर आहे, माझ्यापेक्षा मी सुंदर आहे का? तेव्हा मयुरी म्हणते, अरे तू त्याच्या पुढे काहीच नाही. काय? तू त्याच्या पुढे काहीच नाही. तो एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. पुरुष मंडळ, महिला मंडळ आपल्या सौंदर्याला काय घेऊन बसलं तो? वयाच्या 20-30 पर्यंत आपण खिशात कंगवा आरसा घेऊन फिरतो. एकदा का 40 क्रॉस केली की पुन्हा घेऊन फिरता का? नाही. का? जिथं कोंबडा पाडतो तिथं टक्कल पडतं. म्हणजे आपलं सौंदर्य काय? मग तसं तो मोर म्हटला, अगं मयुरी, तो माझ्यापेक्षा मी सुंदर आहे का? ती मयुरी म्हटली, अरे मोरा, तू त्याच्या समोर काहीच नाही. तू एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी. एवढा सुंदर आहे तो, एवढा सुंदर आहे. मोर म्हणतो, मी जेव्हा जाऊन त्याला पाहिल ना, तेव्हाच ठरवेल तो सुंदर का मी सुंदर. मोर गेला, नंदाच्या वाड्यासमोर नाचू लागला. नाचत होता आणि म्हणत होता, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, हो कान्हया रे, कान्हया रे, जग रे, कान्हया रे, कान्हया रे.
महिनाभर देवाच्या दारासमोर नाचत होता. देवाला आवाज देत होता की देवा मला एकदा तरी भेट द्या. हा नाचून नाचून थकला आणि यानं ठरवलं की आता जगून काही फायदा नाही. हा म्हटला जातो सरोवरात आणि जीव देतो. पण तो म्हटला मरायच्या जाता वेळेस एकदा मयुरीला भेटतो. तो मयुरीकडे गेला आणि मयुरीला म्हणतो अगं मयुरी तो भगवान परमात्मा मला दर्शनच देत नाही ग. अगं मी अहंकार तर केव्हा सोडला पण तो मला काही दर्शन द्यायला तयार होत नाही. आता माझा जगून काय उपयोग नाही मयुरी. मी सरोवरात जाऊन जीव देतो. तेव्हा मयुरी म्हणते अरे मोरा त्याची एक सखी आहे नाव तिचं कृष्णाची सखी नाव तिचं राधा. जा म्हणे राधाकड आणि राधेला विचार की त्याला माझी भेट घालून दे. हा मोर गेला राधेच्या वाड्यासमोर आणि भजन करायला लागला. शेवटचं भजन आहे सगळ्यांनी हात वरती घ्या. हात वरती घ्या. आग राधे आग राधे ग ए राधे आग राधे ग तुला पुसते हा मोर गेला आणि राधेला म्हणतो राधा अगं त्या कानाच्या दारापुढे मी महिनाभर भजन करतो तुम्हाला दर्शनच देत नाही काय करावं. तर राधा म्हटली जा मरे माझं भजन कर. हा गेला राधेचं भजन केलं आणि तेवढ्यात जसं राधा म्हटलं तसा तो भगवान परमात्मा बाहेर पळत आला. मोर म्हटला अरे देवा महिन्यापासून चक्कर मारतोय तुला माझी दया नाही आली र. पण एका राधेचं नाव काढलं की घरातून पळत आलास असं काय नेमकं. तेव्हा कृष्ण म्हणतो अरे रे मेरी जान है राधा तेरे पे कुर्बान है राधा. अरे माझा जीव म्हणजे राधा आहे. मला सांगायचं काय मोरानं भजन नामस्मरण केलं म्हणून त्याला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. मग तुम्ही आम्ही माणसं आहोत. एका पक्षाला भगवंताला दर्शन दिलं पण तो मोर भावनेनं काय भजन करत होता. फक्त भाव ठेवायचा. तो आपल्याला देखील दर्शन देईल. पहा आपली वेळ झालेली आहे. नाथ महाराज काय सांगतात तर तुम्ही नाथ महाराज भगवान त्याला मागणी करतात की नामस्मरण घडू दे. आणखी काय तर अभंगाचं तिसरं चरण
विठ्ठी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. आणखी काय तर अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. एकदा सर्वांनी हात वरती घ्या. या सगळ्यांनी लाजायचं अजिबात नाही हा. घेतले का? मी फाट्यावर चहा पिऊन येते. विठोबा आहे, पण ज्याच्यामुळे मी आज या गादीवरती उभं राहून कीर्तन सांगते, हे कोणाचे उपकार आहे? तो कोणाचे? बाबाचे तर आहे इथं, पण आणखी कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहेत का? महाराज त्या राजा जर नसता तर काय झालं असतं? मला जर कीर्तन करायचं असतं तर मला अशी मागणी मागावी लागली असती, हुजूर हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या कर सकती हूँ? अशी मागणी मागायची आज टळते. कोणामुळे? फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. काही लोक बाबा विचारतात, छत्रपती शिवाजी महाराज हे काय तुमचे देव होते का? बाबा आमचा छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हता, पण ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव दिसतोय ते फक्त राजांचेच उपकार आहेत. त्या माझ्या राजाला जातीपातीचा काही, प्रत्येक जातीचा मावळा माझ्या राजाकडे होता. प्रत्येक जातीचा 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून वडा पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूला कळप करतो, त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित मिळून स्वराज्य निर्माण करतो, त्याचं नाव शिवाजी. महाराज काय मावळे होते माझ्या राजांचे. स्वराज्याची निर्मिती करताना विचार केला नाही जाती आणि पातीचा. स्वराज्याची निर्मिती करीत असताना विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरे चलत नव्हत्या 7.5चा. लढाई करत असताना विचार केला नाही दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता स्वराज्याच्या मातीचा. एवढे मावळे माझ्या राजाचे मावळे म्हणतात महाराज, मावळ आम्ही बादळ आम्ही मरणच भीताळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर्ध्या कुणाला धावतर प्रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज रे खायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रतायाचा जिकत नाही जबर तबर झुंजत राह्याचा हो विद्यमान भागयानी अशी त्याची भाषा मराठी मातीचा तोच आहे आशर दुश्मनाला धाक देई शोधायाच नावर शंभू शंकराचं नवराज गडावर शुभाराज 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 महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे प्रत्येक जातीचा मावळा होता. बाबा म्हणले थोडं, म्हणजे मी प्रत्येक कीर्तनात सांगते शिवाजी महाराजांचं, पण बाबा म्हणले आज आवर्जून घ्या, कारण आपला सप्ताह संभाजी महाराजांच्या जयंतीमुळे आहे, नरसिंह महाराजांच्या जयंतीमुळे पण आहे. बघा एकदा सर्वांनी ज्यांना गाणं येते त्यांनी
तोंडात म्हणायचं. आलं 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 गडी आलो भगवा वादळ आलं. आलं 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 गडी आलो भगवा वादळ आलं. आमच्या श्वेताताईसाठी जोरदार काही एकदा महाराजांच्या नावाची घोषणा करायची सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज ऐसा निकालो आनंदवाड हिलनी चाहिए. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. नरसिंह भगवान की. रावण महाराज की. कोण कोण पार्टीज आहे त्या. ऐका, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. बाबा काही लोक म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं. मी तर म्हणते 16वं वर्ष धोक्याचं नसून काय आहे मोक्याचं. काय तर माझ्या माऊली धनवारांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी गीतेवर भाष्य केलं. मग 16वं वर्ष धोक्याचं आहे का हो? हा नाही, मोक्याचं आहे. महिला मंडळ, तुम्हाला एकच विनंती, आपल्या लेकराला संस्कार द्या. आपल्या लेकराला स्वतः तुम्ही भाकरी करत असताना हरिपाठ पुढं म्हणा, त्याला पाठीमागे म्हणायला हवा. नाही तर आजकाल लेकराला फोनचं वेळ लागले बोले, मोबाईलचं. मोबाईल काय आता जुने खेळ राहिले का? पहिल्या काळात बाबा कबड्डी खो खो ते सुरपारंबी ते खेळ राहिलेच नाही ना आता. का तर फोन आल्यामुळं. मी म्हणत नाही की फोन आला म्हणून, पण त्याच्यात चांगलंच बघा ना, जर आपल्याला उपयोगी येईल असं बघायचं. महिला मंडळ, तुम्ही तुमच्या लेकरांना संस्कार द्या, जसं की माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं. बाबा आजकालच्या जिजाऊ लेकराला काय सांगतात माहितीये का? आई म्हणते बा शिवाजी व्हायचं असतं. आई म्हणते बा शिवाजी व्हायचं असतं. कोणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या दोनात पडायचं नसतं. आई म्हणते बा शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. बस पुढून ठोकली किंवा मागून ठोकली, आपण मधोमध सुरक्षित राहायचं असतं. पण आई म्हणते बा शिवाजी व्हायचं असतं. होतील का लवकर शिवाजी महाराज? नाही. लेकरं आता खरं म्हटलं तर ऐकतच नाही. तो आता पुन्हा ते शहरातल्या बाया जात असलं बोलणं ते, म्हणजे त्यांच्या बोलण्याने लवकर येतं की नाही. आता शहरातल्या बाया लेकरू जर पुण्यात गेलं तर काय म्हणतात? बंटी, ए बंटी, अरे उन्हात कशाला गेला आतमध्ये? तो ऐकत नाही माझं. तुझे पप्पा आले ना तुला मार देईल बरं, तू आत ये. ते ऐकतच नाही. पण आमच्या खेड्यातल्या बाहेर कसा पपिया पप्पा म्हणाले, पप्प्या बापा सही दुबा चिरीन चिरीन.
त्रास देतो. एवढा फरक आहे खेड्यातल्या बाया आणि त्या शहरातल्या बाया. महिला मंडळ एकच, तुम्ही मुलांना संस्कार द्या जसं की राजमातांनी दिले. आता आपण अभंग देखील सगळं सोडलेलं आहे. झालेली सेवा गुरुवर्य साध्वी सोनालीजी करपे यांच्या चरणी नतमस्तक होते, बाबांच्या चरणी नतमस्तक होते, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. महिला मंडळ काही हुकलं चुकलं असलं तर समजून घ्या. का ज्यांना एक मुलगी त्यांनी दुसरी समजा, ज्यांना 2 आहेत त्यांनी तिसरी समजा, ज्यांना 3 आहे चौथी समजा, ज्यांना 4 आहे त्यांनी 5वी समजा, ज्यांना नाही त्यांनी मला घेऊन जा. तुमचे लेकरू म्हणून, तुमची बहीण म्हणून मला माफ करा जे हुकलं चुकलं असेल. बाबा तुम्ही काय हुकलं चुकलं असेल तर माफ करा. बोलिले पुरे वेळे वापरे करे, त्यामुळे काही चुकलं असतं तर सर्वांना माफी मागते. गायनाची अशी सुंदर साथ करणारे सगळे गायनाचार्य आपले टाळकरी मंडळ श्वेताताई असतील. मृदुंगाची साठी 4-5 मृदुंग आहेत नाही का. आमचे गणेश महाराज देखील आले, 1 नंबर पकवाज वाजवतात. गडावरती त्यांनी एक पकवाजच फोडला, एवढं वाजवतात ते. नाही ना, खरंच छान वाजवतात. तुम्ही पण सगळे छान वाजवतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मावशाऊ तुम्ही म्हणता सगळ्यांचं नाव घेते बाई, 2 तास कीर्तन ऐकत बसलो आम्ही. आमचं तरी घे ना, पण तुमचं मला नाव माहित नाही, पण तरी पण घेते. उखाणा माहितीये ना. पांडुरंगाच्या चरणावरती फुल वाहते वाकून. शिकून घ्या बरं का मावशो, तुम्हाला कुठं म्हणायला मी तर. पांडुरंगाच्या चरणावरती फुल वाहते वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेते, सर्वांचं नाव घेते. ज्ञानोबा तुकोबांचा मान राखून, ज्ञानोबा तुकोबांचा मान राखून.